फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही छान असणार. तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे आणि तसंच आज आहे होळी. तर सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी इथे अंघोळ वगैरे झाली आहे माझी. मी आज हेअर वॉश केले होते कारण माझे पिरियड्स वगैरे आले होते, लास्ट डे होता त्यामुळे. त्यानंतर मी इथे चहा ठेवला. तसं तर मी चहा घेत नाही, मी माझ्या घरच्यांसाठी ठेवला होता कारण मी अवॉइड करते. आणि परत आता उन्हाळा आहे, बरंच गरम होतं आणि मला ऑलरेडी हीट आहे, तर मी काही चहा घेत नाही. तर आता मी इथे चहा देणार आहे, त्यानंतर मी पूजा करून घेणार आहे. तर बरेच 4-5 दिवस झाले होते मी पूजा म्हणजे केली नव्हती पिरियड असल्यामुळे. तर भरपूर असं तिथे धूळ वगैरे बसला होता. तर मंदिर वगैरे पुसलं, देवा वगैरे धुतले आणि छान मस्त हॅपी होलीची रांगोळी वगैरे काढली आणि दिवावात लावला आणि छान अशी पूजा करून घेतली. त्यानंतर मी स्वयंपाक मांडला. तर मॉर्निंगचा होता हा स्वयंपाक, कारण नाईटला आणखी वेगळं करायचं होतं, पुरणपोळी वगैरे जसं आपण देवासाठी करतो नैवेद्य त्यासाठी. तर मॉर्निंगला जनरली आमच्याकडे नाश्ता होत असते, पण आज काही झाला नाही कारण यांनाही जायचं नव्हतं लवकर. अदरवाईज यांना रोज म्हणजे ड्युटीवर जावं लागते. तर मी 9 वाजता माझा नाश्ता होऊन जाते. नंतर आम्ही लंच होते आमचा 12-1 वाजता. तर मी इथे डायरेक्ट आज स्वयंपाकच मांडला कारण सायंकाळी पण जास्त स्वयंपाक होणार होता. वेगवेगळं म्हणजे पदार्थ आपण बनवत असतो. सण म्हटलं की मग आपला पूर्ण दिवसच कामातच जात असतो. तर मी म्हटलं खूप असं थकल्यासारखं होईल म्हणून मी इथे डायरेक्ट म्हटलं स्वयंपाकच करून घेते. तर मी इथे ढेमसाची भाजी बनवत आहे. ते सर्वात आधी मी तेल वगैरे ठेवलं कढईमध्ये आणि गरम वगैरे झाल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं आणि जिरं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे आणि सुकी मसाले आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर टोमॅटो ॲड केलं आणि थोड्या वेळ ते जर शिजलं त्यानंतर त्यामध्ये ढेमसे ॲड करायचे आणि थोड्या वेळ ते परतलं की मी ते ताट झाकलं आणि त्यावर थोडं गरम पाणी ठेवलं. मग काय करायचं, तेच गरम पाणी त्या भाजीमध्ये टाकायचं. कणिक ही मी आधीच मळून ठेवली होती. काय असते, कणिक जर आपण आधीच 15-20 मिनटं आधी मळून ठेवली तर पोळ्या वगैरे छान असं स्मूथ होतात म्हणून. तर मी इथे पोळ्या पण पटापट बनवून घेत आहे. मग त्यानंतर स्वयंपाक वगैरे झालं की किचन क्लीन झालं की थोडा मग आराम केल्यानंतर मला पुन्हा सायंकाळचा स्वयंपाक करायचा होता. तर इथे आता पोळ्या वगैरे होत आहे माझा जरासासुद्धा स्वयंपाक केला की इतकं किचन ओटा खराब होऊन जातं की खूपच. तर आता मी इथे बॉटल्स वगैरे भरून घेते म्हटलं फ्रीजमध्ये, कारण भरपूर गरमी होत आहे. तर थंड पाणी पितातच, पण मी जनरली नाहीच घेत. थंड पाणीसुद्धा मी पित नाही जास्त. मी माठातलं किंवा गुंडातलंच पाणी पिते. पण माझे जे फॅमिली मेंबर आहेत, जे हजबंड वगैरे, त्यांना थंड पाणी हवं असते म्हणून मी बॉटल्स भरून ठेवत आहे इथे. आणि या शेवी आहे, मी आईकडे गेली होती आत्ताच गावाला, तर ती मम्मीने दिल्या होत्या मला. तर मी या वाळू लावल्या होत्या उन्हामध्ये आणि त्या आता मी पॅक करून ठेवून देत आहे सर्व व्यवस्थित. आणि जे काही पसारा जो झाला होता तो मी आता आवरून घेत आहे. आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा बरीचशी भांडे काढत असतो, त्यामुळे ते इकडे तिकडे अस्तव्यस्त झालेली असते. तर ते सर्व मी आता व्यवस्थित लावून घेत आहे. बरीचशी सामान वगैरे आपण काढत असतो, मसाल्याचे वगैरे जे भांडे असते ते पूर्ण. मग म्हणजे मी एका वेळेस जे काढते ना ते तेव्हाच्या तेव्हा ठेवलं तर बरं होते, पण मी काय करते तिथेच ठेवून देते, त्यामुळे तो आणखी जास्त पसारा होऊन जातो आणि मग मला आवरायला बराच वेळ लागतो. आता मी इथे बेडरूमची बेडशीट्स वगैरे व्यवस्थित करून घेते म्हटलं सर्व, म्हणजे सर्व एका वेळेसच क्लीन झालं की झाडू वगैरे मारायला मग बरं होऊन जाते. म्हणून मी बेडरूमचं सुद्धा सर्व म्हटलं आवरून घेते आता. आणि ते माझं छान असं बेड वगैरे व्यवस्थित लावून झालेलं आहे. मी बेडशीट ही चेंज केली कारण आठवड्यातून मी एकदा तरी चेंज करतच असते जेव्हा मी हेअर वॉश करते त्यामुळे. तर जेव्हा आपण स्वयंपाक करतो आणि करत असतो तेव्हा आपल्याला कळतच नाही की आपण किती सामान काढलं आहे, किती पसारा झालेला आहे. पण जेव्हा तो आपण आवरतो ना तेव्हा आपल्याला कळतं की बापरे किती वेळ लागत असतो आवरायला. तर सर्व पसारा माझा आवरून झालेला आहे. भांडेसुद्धा मी इथे खरकटं वगैरे काढून ठेवते. म्हटलं जेवण व्हायचे आहे तर मी एका वेळेस सर्व भांडे घासते, पण खरकटं वगैरे काढून ठेवून देते आधी, कारण घरामध्ये खरकटे भांडी नाही ठेवावं म्हणतात. तर मी सर्व भांडेचं खरकटं काढूनच इथे भांडे ठेवून देते म्हटलं, म्हणजे जेवण वगैरे झाल्यावर मग एकदा पूर्ण क्लीन करून घेईल. पोळ्या वगैरे झाल्यानंतर मी लगेच म्हणजे कोरपाट वेलणा वगैरे क्लीन करून ठेवून देत असते, कारण
ते कोरपाट बेलनासुद्धा असं खरकट नाही ठेवा म्हणते. तर मी रात्री आणि मॉर्निंग दोन्ही टाईम ते क्लीन करून ठेवते. मॉर्निंग जनरली कधी कधी सुटतं माझं, पण नाईटला मी डेली माझं काम आहे की पोळ्या वगैरे झाल्या की गॅसवट्टा क्लीन करतानाच मी कोरपाट बेलनं जे आहे ना ते व्यवस्थित क्लीन करूनच ठेवून देते. त्यानंतर इथे पूर्ण जे कंटेनर्स जे मी ठेवले आहे ऑर्गनायझर्स कोरपाट बेलनाचं वगैरे जे ठेवायचं त्या खालूनसुद्धा मी एक कपडा घेत असते, कारण तिथेसुद्धा बरीचशी धूळ जमा झालेली असते. जर आपण रोज तिथून एक कापड असं घेत राहिलं तर तिथे जास्त घाण होत नाही आणि मग आपल्याला नंतर जास्त डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही. तर तुम्ही बघू शकता इथे आता छान माझं व्यवस्थित क्लीन असं किचन झालेलं आहे. फक्त मी भांडी नाही घासली आहे कारण जेवण वगैरे व्हायचं आहे. तर आज होळी आहे तर मी साडी वगैरे लावणार आहे, पण ॲक्च्युली आता मला जे पहिलेचे लग्न झाल्यानंतरचे जे मी ब्लाऊज शिवले होते आधी, तर ते काही होत नाही आहे मला. तर मी म्हटलं थोडं त्याची शिलाई काढून घेते. माझ्याकडे वेळ होता थोडा, तर एक एक दोन दोन काढून घेते म्हटलं, कारण ते मला खूप फिट व्हायला लागले आहे. आता लग्न झालं की डिलिव्हरीनंतर आपल्या बॉडीमध्ये बरेचसे चेंजेस होतात, त्यामुळे माझी थोडं हेल्थमध्ये चेंजेस झाले, म्हणून ते ब्लाऊज मला काही होत नव्हतं. तर मी काढून घेतली त्याची शिलाई वगैरे, आणि मला स्वयंपाकासाठी आता थोडं ताजं पाणी भरायचं होतं म्हणून बोर लावून घेते म्हटलं, कारण जे मी प्रसाद वगैरे देवासाठी बनवणार आहे तर ते मी ताजं पाण्यामध्येच बनवणार आहे. उष्ट पाणी वगैरे जे आपण ग्लास जे पाणी जे पितो तर ते पाणी नाही घेणार आहे मी. त्यासाठी मी वेगळं पाणी भरत आहे आणि मग स्वयंपाक करून घेणार आहे. स्वयंपाक मांडायचा आहे मला, पुरण वगैरे बनवणार आहे, त्यामुळे डाळ वगैरे लवकर मांडून घेते म्हटलं. तर आधी मी ते गुंड वगैरे पूर्ण घासून घेतले, छान असं क्लीन करून घेतले, वॉश करून घेतले. त्यानंतर आता मी इथे बोरचं पाणी वगैरे भरून घेते म्हटलं. तर आमच्याकडे बोर आहे, नळही आहे, पण ते खाली आहे आणि खालून वर वगैरे आणा तर बरीच म्हणजे त्रास होते. तर पाईप वगैरे आणायचं आहे आता, आणि सध्या नवीनच आम्ही घेतलेला आहे तो. तर आम्ही नळाचं पाणी काही भरलं नाही, बोरचंच पाणी भरत आहोत. त्यानंतर मी इथे आता चण्याची डाळ मांडून घेत आहे पुरणपोळीसाठी. तुमच्याकडे होळीला काय काय बनवतात मला हे कमेंट करून नक्की सांगा. तर मी इथे चण्याची डाळ आधीच मांडून घेते म्हटलं, कारण त्या डाळीला शिजायला वेळ लागते. तर छान अशी वॉश वगैरे करून घेते चण्याची डाळ. मी 1 गिलासच पुरण मांडणार आहे, खूप जास्त आमच्या घरी काही खात नाही, फक्त मलाच जास्त आवडते. तर आमच्याकडे ना पुरणाची जी पोळी आहे ती यांच्याकडे दुधात मिक्स करून खातात. हे सर्व कामं करता करता आता 4 तर वाजलेच आहे, तर चहाची सुद्धा वेळ झाली आहे. तर सायंकाळी सुद्धा 4 वाजता एकदा यांना चहा हवा असते, तर मी आता चहासुद्धा मांडून घेणार आहे. चण्याची डाळ एक साईड एका बाजूला शिजते, तोपर्यंत चहासुद्धा होतो माझा बाजूलाच. आणि भाजी वगैरे मी आज साधीच बनवणार आहे, त्यासाठी मी वालाच्या शेंगा ज्या आहे त्या तोडून घेत आहे. जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत म्हटलं वालाच्या शेंगाही तोडून घेते. आणि चहासुद्धा झाला आहे हा, तर चहा घेऊन घेते आणि परत मग इथे मला स्वयंपाकाची तयारी म्हणजे झालीच आहे ऑलमोस्ट सुरू. तर भाजी वगैरे मांडून घेते, हळूहळू करतपर्यंत सर्व सायंकाळ होऊनच जाते, मग पूजेची वेळ होते. तर भाजी वगैरे इथे ठेवत आहे मी मांडायला, आणि भजी बनवणार आहे, कढी बनवणार आहे. तर मला सासू वगैरे काही आहे नाही कोणी करायला, आणि एकटीने करतपर्यंत तर बराच मग वेळ होऊन जातो सर्व काही करेपर्यंत. तर म्हणून मी थोडा लवकरच स्वयंपाक मांडला होता, जेणेकरून माझं पूर्ण पूजेच्या वेळेपर्यंत सर्व व्यवस्थित होऊन जावं. पुरणासाठी जी डाळ ठेवली होती ना, ती चण्याची डाळ माझी शिजून झाली आहे. त्या चण्याच्या डाळीमध्ये जर पाणी एक्स्ट्रा असेल तर ते आधी काढून घ्यायचं आहे, तर आणि त्यानंतर साखर त्यामध्ये ॲड करायची आहे, आणि मग पुन्हा ते आपल्याला काही 10 ते 15 मिनिट जे आहे ते शिजवून घ्यायची. आणि मग त्याला जी एक चाळणी येते त्याच्याने ते पुरण जे आहे ते गाळून घ्यायचं. आणि मग साशा पण मिळतो, आणि यांच्याकडे तर ताव्याने करतात, म्हणजे माझ्याकडे इथे माझ्या मम्मीकडे साशा आहे, त्याच्यावर बनवतात पुरणपोळी, आणि मला साशावरच्याच आवडतात. पण इथे आता साशा अवेलेबल नाही आहे, तर मी हातानेच बनवून घेणार आहे. त्याच्यामध्ये जे आहे जायफळ थोडी किसून टाकायची, खोबरा किस वगैरे, खूप छान टेस्टी लागते मग. आणि मी ते वालाशेंगाची भाजी जी आहे ती पण बनवून घेत आहे, आणि कढीसुद्धा माझी झालेली आहे. आता मला फक्त भजी आणि पोळ्या वगैरे टाकून घ्यायचे आहे. तर सण म्हटलं की बराच आपल्याला स्वयंपाक करावा लागतो. होळीच्या दिवशी लोक होलिका दहन करतात, ज्याद्वारे वाईट शक्तीचा नाश होतो आणि चांगलेपणाचा विजय दर्शवला जातो. म्हणजे
जी वाईट त्या अग्नीमध्ये जे आहे ते सगळ्या वाईट गोष्टी जळून जातात आणि एक चांगल्यापणाचा जो आहे ते नवीन विजय होत असतो. म्हणून घेते म्हणजे कणिक चांगली मुरली की मग मला पोळ्याही टाकायला इझी होऊन जाईल पटापट. मॉर्निंगला जेव्हा मी स्वयंपाक केला होता तेव्हा फक्त भाजी पोळ्या केला होता तर पसारा झाला होता. आता तर मी बराच स्वयंपाक केला त्यामुळे आणखी माझं किचन ओटा खूप खराब झालेला आहे आणि पुन्हा मला तो पसारा आता आवरावं लागणार आहे. तर असो, ते तर होतच राहते. पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर मी ते तर क्लीन पूर्ण करूनच घेईल. तर इथे माझा स्वयंपाक झालेला आहे. तर मी स्वयंपाकामध्ये भजे बनवले आहे, वालाच्या शेंगाची भाजी बनवली आहे आणि आहे ताव्यावरच्या बनवलेल्या पुरणपोळ्या हाताने बनवलेल्या आहे, या साशाच्या नाही आहे. आणि साध्या चपात्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहे, भात आणि कढी. तर मी आता इथे रेडी झाली आहे पूजेसाठी. तर आता आम्ही पूजा करायला जाणार आहोत. ताट वगैरे मस्त पूजेचं असं रेडी झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत पूजा करायला. आशा आहे की हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये असंच. तर चला, तुम्हीही मस्त होळी एन्जॉय करा. ओके, बाय बाय.